माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. पढिये देह भाव, पुरवी वासना, अंतिते आपणा पासी न्यावे. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवारावे. पढिये देह भाव, पुरवी वासना, अंतिते आपणा पासी न्यावे. योगक्षेम त्यांचे जाणे जडभारी, योगक्षेम त्यांचे जाणे जडभारी, वाटदावी करी धरोनिया. पढिये देह भाव, पुरवी वासना, अंतिते आपणा पासी न्यावे. तुका म्हणे नाही विश्वास जामनी, तुका म्हणे नाही विश्वास जामनी, पहावे पुराणी विचारोनी. पढिये देह भाव, पुरवी वासना, अंतिते आपणा पासी न्यावे. विठ्ठला 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 विठ्ठला. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. पढिये देह भाव, पुरवी वासना, अंतिते आपणा पासी न्यावे. जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध, अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे. या अभंगामधून तुकाराम महाराजांनी वारकरी संप्रदायाने स्वीकारलेल्या एका अत्यंत महत्त्वपूर्ण अशा सिद्धांताचं प्रतिपादन तुमच्या आमच्या समोर केलेलं आहे. त्या अभंगाचा माझ्या मर्यादित वेळेमध्ये, मर्यादित बुद्धीनं जेवढा विचार करणं मला शक्य आहे तेवढा करण्याचा मी प्रयत्न करतो. भारतीय संस्कृतीमध्ये, आध्यात्मिक विचार प्रवाहामध्ये आणि वारकरी संप्रदायामध्ये अर्थात गुरुचं एक स्वतंत्र महत्त्व आहे. आम्ही ज्या संतांचं नामस्मरण करतो, आम्ही ज्या संतांचं चिंतन करतो, जी संत परंपरा जीवाच्या कल्याणाकरता म्हणून या पृथ्वी तलावर, या महाराष्ट्रामध्ये अवतरित झाली असा आमचा विश्वास आहे, अशी आमची श्रद्धा आहे. या संत परंपरेतल्या एकाही संतांना तशा अर्थानं गुरुकडून काहीतरी मिळवावं याची गरज होती काय? हे सगळे अवतार आहेत ना, हे सगळे अवतार आहेत. पण तरीही या सगळ्या संतांनी आपल्या गुरुचरणाविषयीचा जो भाव आपल्या वाङ्मयामधून आणि आपल्या कृतीमधून व्यक्त केला, त्याच्यातून या संप्रदायामध्ये, या संस्कृतीमध्ये अथवा भारतीय आध्यात्मिक विचार प्रवाहामध्ये गुरुचं एक अलौकिक आणि अबाधित असं स्थान असतं. आपल्याला ते नाकारता येणार नाही. मी आपल्याला अशी उदाहरणं सांगीन की तिथं गुरुची गरज होती का नव्हती या संबंधामध्ये कदाचित कुणाच्या मनामध्ये विकल्प येतीलही. परंतु गुरु असण्याची आवश्यकता काय आहे आणि गुरु या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे या संबंधामध्ये मला फार बोलायचं नाही आहे. विषयांतर होईल, अभंग बाजूला पडेल. गुरु शब्द कोणत्या अर्थाने, गुरु म्हणजे काय, त्याच्यामध्ये धातू कोणता, नामुक काय, तमुक काय, राहू द्या ना सगळं. आता आम्हाला गुरुची गरज आहे. गुरुची कृपा संपादन केल्याशिवाय आमची आध्यात्मिक जीवनाची परिपूर्णता आम्हाला साधता येणार नाही. गुरुकृपा झाल्याशिवाय ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होणार नाही. गुरुकृपा झाल्याशिवाय सत्कर्मात प्रवृत्ती नाही. गुरुकृपा झाल्याशिवाय भक्तीची अनन्यता आमच्या जीवनामध्ये सिद्ध होणार नाही. आम्हाला गुरु हवेत, आम्ही गुरु केले पाहिजेत, फक्त करून टाकले नाही पाहिजेत. आम्ही केले पाहिजे. गुरुचरणाजवळ जाता आलं पाहिजे. कुठेतरी समर्पणाचा भाव आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला पाहिजे. आणि म्हणून गुरुचं एक अबाधित असं स्थान आहे. उपनिषदापासून ते संत वाङ्मयापर्यंत आपण सगळ्या ठिकाणचा विचार जर पायरी पायरीनं मांडत आलो तर आपल्याला कळेल. उपनिषदाने आपल्याला या संबंधामध्ये चिंतन करताना सांगितलंय, नुसतं मी सत्कर्म करतो म्हणून माझं जीवन पारमार्थिक दृष्टीनं धन्य होईल असं समजण्याचं कारण नाही. कर्म आमच्या अंतःकरणाची शुद्धी करेल वेदांताच्या नियमानुसार. पण अंतःकरण शुद्धी झाल्यानंतर त्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचा जो प्रवेश व्हायला पाहिजे, ज्ञानाचं जे उद्दीपन आमच्या शुद्ध अंतःकरणामध्ये होणं अपेक्षित आहे, त्या ज्ञानाकरता आम्हाला गुरुकडे गेलं पाहिजे. उपनिषदाची भाषा आहे, आपण नेहमी सांगतो, मला विस्तार करायचा नाही.
मला विस्तार करायचा नाही, पण उपनिषदाचं वचन आहे. उपनिषद म्हणतं, परीक्ष लोकान कर्मचितान तस्मात् ब्राह्मणः निर्वेद मायान नास्ति अकृतः कृतेन तद विज्ञानार्थम गुरुम एव अभिगच्छेत समित पाणिहि श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. उपनिषदाची भाषा आहे, विस्तार करणार नाही. पण हातामध्ये समिधा घ्या आणि गुरूंजवळ जा. तो श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरूंच्या चरणाजवळ जा आणि तिथे जाऊन कशा करता जा? ज्ञाना करता जा. अंतःकरण शुद्धीनंतर ज्ञान हवं असेल तर गुरुकडे जा. आपल्याला ज्ञानाकरता भूमिका, आपण याच्यावरचं भाष्य बघा जगद्गुरु शंकराचार्यांचं. आचार्यांनी या श्रुतीच्या भाष्यामध्ये म्हणताना असं म्हटलंय, शास्त्रज्ञो अपि स्वातंत्र्येण ब्रह्मज्ञानान्वेषणम न कुर्यात गुरुमेव अभिगच्छेत. आचार्य असं म्हणतात, अरे भले तो शास्त्रज्ञ असेल, मोठा पंडित असेल, मोठा विद्वान असेल, पण ब्रह्मज्ञानाची उठाठेव आपल्या बुद्धीनं करायची नाही, त्याच्याकरता गुरुकडेच गेलं पाहिजे. हा आचार्यांचा उपनिषदाचा भाव जर आपण बघितला तर ज्ञानोबाराई आपल्याला हे बोलून दाखवतात, तुम्हाला ज्ञान हवं ना, मग त्याच्याकरता जा बाबा, गुरुकडे जा, संतांकडे जा, त्यांच्या पायी डोकं ठेवा, त्यांना समर्पित व्हा आणि त्यांच्याकडे ज्ञानाची याचना करा. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनियाथी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंठा, तो स्वाधीन करी सुभटा वळगोनी. तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले, तेही सांगती पुसिले. अंतःकरण बोधले संकल्पान ये. चौथा अध्याय ज्ञानोबाराय बोलतात, तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. वाचा त्याच्या खालचं भाष्य, ज्ञानोबाराय बोलून दाखवतात. विस्तार करण्याचं कारण नाही आहे, पण ज्ञानोबारायांनी सांगितलं, गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. कितीतरी प्रमाण आपल्याला या संदर्भामध्ये देता येतील. जा बाबा, गुरुकडे जा, गुरुकडे जा. फक्त एक भूमिका सांगतो आणि त्या भूमिकेतून बाहेर पडतो, अभंगाच्या चिंतनाकडे प्रवृत्त होतो. गुरुचं महत्व काय? तुकोबाराय प्रत्यक्ष परमात्मा आहे. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले हो. परब्रह्म तुकोबारांच्या रूपानं प्रकट झालं. त्यांना गुरूंकडून काय वेगळा बोध प्राप्त करून घ्यायचा होता, पण तुकोबारायांनी गुरु केले. तुकोबारायांच्या स्वप्नामध्ये मार्गदर्शन झालं. जे काही झालं असेल त्याच्या प्रक्रियेबद्दल मला बोलायचं नाही, पण ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये गुरूंचं मार्गदर्शन आहे. निवृत्तीनाथ महाराज समोर आहेत आणि त्यांचं वर्णन ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये पावला पावलाला केलेलं आपल्याला दिसून येतं. कोणते संत असेत की ज्यांच्या जीवनामध्ये गुरुचरणाचा लाभ झाला नाही? सगळ्यांच्या जीवनामध्ये झाला. मला लांबवायचं नाही, ऐका. फक्त थोडासा एक प्रसंग सांगेन जाता जाता पुढे जाईल. भागवत काढा, भागवत, श्रीमद भागवत. भागवतामध्ये एक छोटासा प्रसंग आहे, फार मला त्याला रंगवायचं नाहीये. छोटासा प्रसंग आहे. भगवान श्रीकृष्ण वसुदेव देवकीच्या पोटी अवताराला आले आणि भगवंतानी आपल्या वडिलांना सांगितलं, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, माया उपजली जेथे, मला तिथं घेऊन चला. वसुदेवाने टोपल्यामध्ये वगैरे ठेवलं, निघाले. यमुनेला पूर आला, पलीकडे गेले. यमुनेने रस्ता दिला, पलीकडे गेले. पलीकडे तिथं परमात्म्याला, भगवंताला ठेवलं आणि येताना नुसते हात हलवत नाही आले, तिथली माया उचलली. मग वसुदेव अलीकडे आले. आपल्याला सगळ्यांना माहिती असणारा, नेहमी गोकुळाष्टमीला काल्याच्या कीर्तनात सांगितला जाणारा प्रसंग आहे. भगवंताला तिथं ठेवलं आणि तिथली मुलगी उचलली आणि वसुदेव बाहेर पडले. हे मुली वाचवा वगैरे अभियान आत्ता सुरू केलं. याचे उद्गाते वसुदेव आहेत. मुलाला ठेवून मुलगी उचलणारा पहिला महात्मा वसुदेव. झालं, उचललं, तिथून निघाले. यमुनेने रस्ता दिला, परत आल्यानंतर मग ते कंसाने मारण्याचा प्रयत्न केला वगैरे वगैरे. हे सगळे आपल्याला पुढचे प्रसंग सांगण्यात तात्पर्य नाही. मुद्दा असा आहे की वसुदेवाने एखादे गुरु आपल्या शिष्याच्या जीवनातली माया निवृत्त करतात, कृपेनं निवृत्त करतात, ज्ञानानं निवृत्त करतात, ही गोष्ट खरी आहे. पण वसुदेव असे महात्मेत महाराज की त्यांनी एकाची नाही, सगळ्या गावाचीच माया उचलून नेली. सगळं गाव, आणि सगळ्या गावातून ही माया निवृत्त झाल्यामुळे संतांनी गोकुळाचं वर्णन केलं. गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान, केलिया वाचोनी जप तपे. गोकुळातल्या लोकांना ब्रह्मज्ञान झालं, माया निवृत्ती ब्रह्मज्ञान आहे. माया निघून गेली, गाव सगळं ब्रह्मज्ञानी झालं. प्रसंग पुढे, सगळं गोकुळ ब्रह्मज्ञानी, गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान म्हटलं.
एके दिवशी गर्गाचार्य भगवंताच्या दर्शनाकरता गोकुळामध्ये आलेले असताना भगवंताला डोळा लागलेला, पाळण्यात भगवान झोपलेले, आणि गर्गाचार्यांना वाटलं थोडा वेळ थांबावं म्हणून काही आसन पाट वगैरे घातला होता, त्याच्यावर जाऊन बसले. भगवंताच्या पाळण्याच्या भोवती ज्या सगळ्या गोपिका होत्या त्या गोपिका लगबगीनं गर्गाचार्यांजवळ गेला आणि गर्गाचार्यांना नमस्कार करून म्हणाल्या, आचार्य तुम्ही ज्ञानी आहात, तुम्ही ब्रह्मवेत्ते आहात, आमच्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. त्याने विचारलं, बोला काय प्रश्न तुमचा? आणि गोपिकांनी गर्गाचार्यांना असा प्रश्न विचारला, हे ब्रह्म ब्रह्म म्हणजे काय असतो? गोपिका विचारतात, गर्गाचार्यांना विचारतात, हे ब्रह्म ब्रह्म म्हणजे काय? आता ते तिथंच पाळण्यात झोपलंय, पण गोपिकांनी असं नाही म्हटलं की हे ब्रह्म आहे आम्हाला सांगा म्हणून. गोपिकांना माहिती होतं हे ब्रह्म आहे. गोपिकांना माहिती, गवळणी बांधिती धारणासी गळा, खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म, त्या गोपाळा माझी ब्रह्म खेळे, हे गवळणी धारणासी गळा बांधिती होतं ना. पण गोपिकांनी गर्गाचार्यांना विचारलं, ब्रह्म ब्रह्म म्हणजे काय असतं? आणि ज्यांना गोपिकांना ब्रह्मज्ञान झालेलं असताना सुद्धा ब्रह्मज्ञानी झालेल्या गोपिका गर्गाचार्यांना कसं विचारतात ब्रह्म म्हणजे काय? अशी कशी अडचण आली? एकदा ब्रह्मज्ञान झाल्यानंतर पुन्हा अज्ञान निर्माण होत नाही, वेदांताचा नियम नाही काय? मग एकदा ब्रह्मज्ञान झाल्यानंतर पुन्हा विचारायचं कारण काय? याचं उत्तर वल्लभाचार्यांनी त्यांच्या सुबोधिनी नावाच्या भागवतावरच्या टीकेमध्ये दिलं. वल्लभाचार्यांनी त्याचं उत्तर देताना असं म्हटलंय की गोपिकांना आधीच ब्रह्मज्ञान झालं होतं, तरी गोपिकांनी ब्रह्म ब्रह्म म्हणजे का विचारलं? कारण गोपिकांना आधी जे ब्रह्मज्ञान झालं होतं ते गुरुकडून झालं नव्हतं म्हणून विचारावं लागलं. आणि साक्षात ब्रह्मज्ञानाला सुद्धा गुरु केल्याशिवाय ब्रह्मज्ञानावर गुरुकृपेचा ठसा शिक्का उमटत नाही. म्हणून भगवंताला तुकोबारायांना भगवंताच्या संबंधानं हे बोलावं लागलंय, तरीच हे ज्ञान ब्रह्म होय, तरीच हे ज्ञान, तरीच हे ज्ञान ब्रह्म होय, तरीच हे ज्ञान ब्रह्म होत नाही. आणि परमात्म्याची कृपा आपल्या जीवनामध्ये निर्माण होणं याचाच अर्थ आपल्याला गुरु प्राप्त होणं ही भगवंताची कृपा आहे. दुसरं प्रमाण सांगतो, जरी हा हो कृपा करील नारायण, तरी हेची ज्ञान ब्रह्म होय. तुकोबार आहे. दोन्ही प्रमाण बघून घ्या आपण. याच्यापेक्षा अजून एक प्रसंग योग वासिष्ठामध्ये जे तुकोबारायांच्या जीवनचरित्राला जुळणारा ऐका. वसिष्ठांकडे रामचंद्र प्रभू शिक्षणाकरता राहिले आणि रामचंद्र प्रभूंनी वसिष्ठांना विचारलं ब्रह्म म्हणजे काय? कोण विचारतं? कोण विचारतं? प्रत्यक्ष ब्रह्म विचारतंय ब्रह्म म्हणजे काय? रामचंद्र प्रभू कोण आहे? काय देव सामान्य माणूस आहे काय? अरे परब्रह्म आहे. परब्रह्म विचारतं ब्रह्म म्हणजे काय? का? कारण परब्रह्मालाही ज्ञान हवं असेल तर गुरुकडेच जावं लागतं म्हणून. विठ्ठला विठ्ठला मग हे गुरु आहेत कोण? गुरु म्हणजे नेमकं काय याचं चिंतन या अभंगामध्ये तुकोबारायांनी केलं. वारकरी संप्रदायाचा अबाधित आणि जगन्मान्य असणारा सिद्धांत तुकोबाराय या अभंगामध्ये आपल्याला सांगतात. कोण आहेत गुरु?
गुरु म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही. तुकोबारायांनी आपल्याला चिंतन सांगितलं. अरे गुरु म्हणजेच परमात्मा, आणि परमात्मा हाच गुरु रूपानं अवताराला येत असतो. अनुभवामृत दुसरं प्रकरण, पहिली ओवी. ज्ञानोबराय बोलतात, आता उपायवन वसंतू, जो आज्ञेचा आहे वतंतू, अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा. अनुभवामृत ज्ञानोबराय बोलतात. किती प्रमाण देऊ मी आपल्याला? परमात्मा आणि गुरु, परमात्मा आणि संत याच्यामध्ये भेद नसतो महाराज. देव आणि संत याच्यामध्ये भेद बघणारा पापी आहे, पापी. ज्याला ज्ञानोबाराय, तुकोबाराय आणि परमात्मा पांडुरंग दोघे वेगळे वाटतात, त्याच्या एवढं पाप या जगतामध्ये दुसरं कोणतं नसेल. अरे ज्ञानोबाराय म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा, अवतार पांडुरंग, नाव ठेविले ज्ञानी, प्रत्यक्ष परमात्मा. मला विस्तारही करायचा नाही. तुकोबाराय कोण? प्रत्यक्ष परमात्मा. मगाशी आपण बोलून आलो. हो, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा. नाही, दोन वेगळे मानायचे नाही. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, देव आणि भक्त दुजा नाही विचार. तुकोबाराय बोलतात. कितीतरी प्रमाण आपल्याला देता येतील. थोडीशी प्रमाणांची एक भूमिका आपल्याला सांगतो आणि पुढे जातो. ऐका. उपनिषदापासून, वेदापासून ते संत वाङ्मयापर्यंत सगळ्यांनी हा सिद्धांत आपल्या समोर ठेवलाय की संत आणि परमात्मा, गुरु आणि परमात्मा वेगळे नसतात. तुकोबारायांचे गुरु कोण? अरे प्रत्यक्ष परमात्म्याला गुरु रूपानं यावं लागतं. ज्ञानोबारायांचे गुरु कोण? प्रत्यक्ष परमात्मा गुरु रूपाने आला. गुरु शिष्य संबंध हा भारतीय संस्कृतीचा फार अबाधित असा भाग आहे. थोडंसं स्पष्ट बोलतो, पण असे गुरु शिष्य जगतामध्ये फार विरळ आहेत की शिष्याला वाटावं असे गुरु भेटले माझं भाग्य आहे, आणि गुरुला वाटावं सदेह वैकुंठाला गेला असा शिष्य भेटला, माझं किती जन्माचं भाग्य फळाला. अशी गुरु शिष्याची जोडी सहसा भेटत नाही. थोडे दिवस दोघे एकत्र राहतात, नाही असं नाही, पण पुढं काय होतं हे मला सांगायचं कारण नाहीये. असो, उपनिषदापासून संत वाङ्मयापर्यंत मी आपल्याला सांगतो. ब्रह्मसूत्र काढा, जाऊ द्या, हे बाकीचं जाऊ द्या. ब्रह्मसूत्रामध्ये एक सूत्र आलंय. ब्रह्मसूत्रामध्ये व्यास महर्षीने असं म्हटलं, अविभागेन दृष्टत्वात, असं सूत्र आलं. विस्तार नाही. बघायला गेलं तर संत आणि परमात्मा, गुरु आणि परमात्मा वेगळे दिसतात, पण वास्तविक अविभागेन, दृष्टत्वात विभागेन, तत्वतः अविभागेन. तिथून थोडं खाली चला, गीतेकडे या. भगवान स्वतः आपल्याला बोलून दाखवतात. गीता काढा, 18वा अध्याय, 7व्या अध्यायाचा संदर्भ देऊन भगवान बोलतायत अर्जुनाला. भक्त्या माम अभिजानाति यावान्यश्चास्मि तत्वतः ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. ज्ञानोबारायांच्या खालच्या 2च ओव्या वाचा, मी आपल्याला पुढे घेऊन जातो ज्ञानोबारायांच्या निर्देशनानुसार. ज्ञानोबारायांनी त्याच्यावर बोलताना असं सांगितलं, अरे अर्जुना, तो भक्त कोण आहे? या ज्ञान भक्ती सहज, भक्त एकवटला मज, तो मीची हे केवळ तुझ, श्रुतही आहे उभवनिया भुजा, ज्ञानिया आत्मा माझा, हे बोलिलो कपिध्वजा. 7माध्यायी. हे 7व्या अध्यायामध्ये सांगितलं ना अर्जुना मी तुला. 7व्या अध्यायात 3 श्लोकामध्ये संत, गुरु आणि परमात्मा वेगळे नसतात याचं चिंतन भगवंतांनी केलं. 3 श्लोकामध्ये. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनोर्जुन, आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ, तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर्विशिष्यते, प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थम, अहम सच मम प्रियः उदारा सर्व एवैते, ज्ञानी तू आत्मैव मे मतम. माझं मत काय अर्जुन? अरे हा ज्ञानी माझाच आत्मा आहे, ज्ञानी आत्मा माझा, हे बोलिलो कपिध्वजा. 7माध्यायी. किती प्रमाण देऊ मी आपल्याला? वाचा ज्ञानेश्वरी. भगवंताच्या मुखातून बोलताना ज्ञानोबाराय हे बोलून दाखवतात. तयामा परस्परे, बाहेर नामाचीच अंतरे, आतून आतुवट वस्तू विचारे, मी ते चित्ते. अरे गुरु आणि परमात्मा, भगवान म्हणतात याच्यामध्ये भेद करू नको अर्जुना. गुरु म्हणजेच देव आणि देव म्हणजेच गुरु. संत आणि परमात्मा यांच्यात आपल्याला भेद करता येणार नाही. किती प्रमाण देऊ? चला अजून खाली चला, नाथ महाराजांकडे या, तुकोबारायांकडे. अरे तुकोबारायांचं वचन तर सगळ्यांना माहिती आहे. संत आणि परमात्मा याच्यामध्ये तुकोबाराय देव आणि संतामध्ये भेद करत नाही. तुकोबारायांचं चिंतन आहे, देवते संत, देवते संत, देवते संत, देवते संत, देवते संत,
संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा देवते संत देवते संत देवते संत देवते संत देवते संत देवते देवते संत निमित्त त्या प्रतिमा 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 प्रसिद्ध वचन नाथ महाराजांचा बरोबर उलटा अभंग आहे. संत ते देव संत ते देव नाथ महाराज आणि तुकोबाराय म्हणतात देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगत असे भावे असो ठावे सकळा. तुकोबारायांची भाषा आहे. थोडं बोलू का? तुकोबाराय म्हणतात देवते संत मी तो सांगत असे भावे असो ठावे सकळा. माझ्या मनात एक शंका आहे. मी तो सांगत असे भावे असो ठावे सकाळ असं तुकोबारायांचं म्हणणं आहे ना. मला एवढंच विचारायचंय जर सकाळा ठावे असो तर मी का सांगत असो? काय कारण आहे? जे सगळ्यांना माहिती असतं ते सांगायला संत येत नाही. प्रकट गुह्य बोले गुह्य सांगायला संतांचा अवतार असतो. जे सगळ्यांना माहिती असतं ते सांगणं हे अध्यात्म नाहीये. ज्याची सगळ्यांना गरज आहे पण जे कुणालाही माहिती नाही त्याला अध्यात्म म्हणतात. ऐका, सगळ्यांना ज्याची गरज आहे पण कोणीही त्याच्याबद्दल ज्ञान ठेवत नाही, सगळे अनभिज्ञ आहेत, ते परमार्थ, तो परमार्थ, ते अध्यात्म. मग जर सकाळा ठावे असो तर मी का सांगत असो ठावे सकाळा मग मी का सांगत असो? त्याचं उत्तर देऊन जातो. उत्तर तुकोबारांनी दिलेलं आहे. देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगत असे भावे असो ठावे सकाळा. फार तुकोबारा बारीक बोलतात जाता जाता. ऐका, तुकोबाराय म्हणतात सकाळा ठावे असो म्हणजे सकाळा म्हणजे कोण? अरे वेदापासून पुराणापर्यंत सगळ्यांना ठावे असो की देव म्हणजेच संत आणि संत म्हणजेच देव. पण वेदापासून पुराणाला फक्त ठावेच असो, मी मात्र अनुभवे सांगत असो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 तुकोबारायना नुसतं ऐकीव माहित नव्हतं देवते संत. मी तो सांगत असे अनुभवे. भावे म्हणजे काय? अनुभवे सांगत असो. मी अनुभवानं सांगतो की मी आणि परमात्मा यांच्यामध्ये अंतर नाही. अनेक प्रमाणं तुकोबारायांची सोडून द्या. मी का बोललो आपल्याला तर संत आणि परमात्मा, गुरु आणि परमात्मा याच्यामध्ये आपला संप्रदाय भेद करत नाही. मग हे कोण आहे? गुरु आणि परमात्मा जर एकच आहेत तर तोच परमात्मा गुरुच्या रूपानं प्रकट होतो आणि तेच गुरु परमात्म्याच्या रूपानं या जगतामध्ये कार्यरत राहतात.